नमस्कार. मे आणि जून महिन्यात तुम्ही एक चर्चा नक्की ऐकली असेल. यंदा जांभळं खूप आली आहेत, म्हणजे दुष्काळ नक्की. यातच हवामान तज्ज्ञाकडून EI नीनोचा इशारा. काही ठिकाणी जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नव्हता. शेतकरी चिंतेत होता. जलसाठे कमी होत होते आणि सर्वसामान्यांनाही वाटू लागलं होतं की यंदा मोठा दुष्काळ पडणार. पण जुलै सुरू झाला आणि चित्र पूर्णपणे बदललं. अवघ्या काही दिवसात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली. अनेक शहरांमध्ये पाणी साचलं. तर काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. मग प्रश्न असा पडतो, जगभरचा निनो साठा सावट असताना इतका मुसळधार पाऊस कसा काय पडतो? हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरेल का? की यामागे काही वेगळीच वैज्ञानिक कारणं आहेत. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण याच प्रश्नाची उत्तरं जाणून घेणार आहोत. दुष्काळाची भीती का निर्माण झाली होती? यंदाच्या उन्हाळ्यात देशभर विक्रमी उष्णता होती. अनेक शहरांमध्ये तापमान 45 ते 48 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं. याच काळात हवामान तज्ज्ञांनी सक्रिय असल्याचं सांगितलं. इतिहास पाहिला तर अनेक नॅनो वर्षांमध्ये एल निनो सक्रिय असल्याचं सांगितलं. इतिहास पाहिला तर अनेक एल निनो वर्षांमध्ये भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे अनेकांनी यंदाही दुष्काळाची शक्यता व्यक्त केली. सोशल मीडियावर तर विविध दावे व्हायरल झाले. जास्त जांभळं आली म्हणजे दुष्काळ, यंदा पाऊस कमीच पडणार, असे अनेक संदेश लोक शेअर करू लागले. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जांभळाच्या उत्पादनाचा आणि मान्सूनचा थेट संबंध असल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. एल नॅनो म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त वाढतं, तेव्हा त्या परिस्थितीला एल नॅनो म्हणतात. या बदलामुळे जगभरातील वाऱ्याचाही प्रवाह बदलतात. याचा परिणाम विविध देशाच्या पावसावर होऊ शकतो. भारतामध्ये अनेक वेळा एल नॅनोमुळे मान्सून कमकुवत झाला आहे. मात्र प्रत्येक एल नॅनो वर्ष दुष्काळाचंच असेल असं अजिबात नाही, कारण हवामानावर एकच घटकाचा प्रभाव नसतो. मग यंदा इतका पाऊस का? याचं उत्तर अनेक कारणांमध्ये दडलं आहे. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अरबी समुद्र आणि बांगलाच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र. या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात ओलावा भारताकडे खेचला गेला. त्याचबरोबर मान्सूनचा ट्रफ योग्य स्थितीत आला. पश्चिम किनारपट्टीवरून येणारा दमदार वारे सक्रिय झाले. यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण झाली. हवामान बदलाचाही मोठा परिणाम. आज जगभरात हवामान बदलाचा परिणाम स्पष्ट दिसू लागला आहे. पूर्वी पाऊस 4 महिने तुलनेने समप्रमाणात पडायचा. आता मात्र काही दिवस पूर्ण कोरडे जातात आणि अचानक 2-3 दिवसात महिनाभराचा पाऊस पडतो. यालाच एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स म्हटलं जातं. हवामान बदलामुळे अशा घटना वाढत असल्याचे अनेक वैज्ञानिक संशोधनातून समोर आलं आहे. हवामान खात्याचा अंदाज चुकेल का? हा देखील मोठा प्रश्न आहे. प्रत्यक्षात हवामान विभाग दीर्घकालीन अंदाज देताना सरासरी पाऊस सांगतो. तो प्रत्येक जिल्ह्यात किंवा प्रत्येक दिवसासाठी नसतो. एका राज्यात कमी पाऊस पडू शकतो तर दुसऱ्या राज्यात अतिवृष्टी होऊ शकते. म्हणूनच काही भागात दुष्काळासारखी परिस्थिती असताना दुसऱ्या भागात पूरही येऊ शकतो. याचा अर्थ अंदाज पूर्णपणे चुकीचा होतो असं म्हणता येणार नाही. महाराष्ट्रातील परिस्थिती जुलैच्या सुरुवातीला राज्यातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस नोंदवला गेला. काही ठिकाणी रस्ते बंद झाले, वाहतूक विस्कळीत झाली, नद्यांची पातळी वाढली. धरणांमध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे प्रशासन सतर्क झालं. शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी की वाईट? सुरुवातीला हा पाऊस दिलासादायक वाटत असला तरी अतिवृष्टी ही तितकीच धोकादायक असते. जास्त पावसामुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं. मातीची धूप होते, शेतात पाणी साचल्याने पीक कुजण्याची धोका असतो. त्यामुळे पाऊस आवश्यक आहे, पण संतुलित पाऊस अधिक महत्त्वाचा आहे. पुढे काय? हवामान तज्ज्ञाच्या मते पुढील काही दिवसातही काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी होऊ शकतो. म्हणून नागरिकांनी स्थानिक हवामान विभागाच्या अधिकृत सूचना नियमितपणे तपासणं गरजेचं आहे. अफवा किंवा सोशल मीडियावरील अप्रमाणित दाव्यांवर विश्वास ठेवू नये.
तर मंडळी, यंदाच्या मान्सूनने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे, की निसर्गाला पूर्णपणे समजून घेणं अजूनही माणसासाठी सोपं नाही. एल नॅनो असलं तरी इतर अनेक हवामान घटक त्याचा परिणाम बदलू शकतात. हवामान बदलामुळे पावसाचं स्वरूपही वेगानं बदलत आहे. म्हणून जास्त जांभळं म्हणजे दुष्काळ अशा पारंपरिक समजुतीपेक्षा वैज्ञानिक माहिती आणि अधिकृत हवामान अंदाजावर विश्वास ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. तुमच्या भागात पावसाची परिस्थिती कशी आहे? पूर, अतिवृष्टी की अजूनही पावसाची प्रतीक्षा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.